राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. अनेक मित्रांना वाटत आहे का आपण सुद्धा यूट्यूबमध्ये एखादा चॅनल चालू करावा आणि नियमित व्हिडिओ अपलोड करावा. पण खरंच यूट्यूबमध्ये पैसा आहे का? खरंच व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला यूट्यूब पैसा देतोय का, पेमेंट देतोय का? हे असे आहेत ना, अनेक शंका कुशंका निर्माण होत्या. ती मित्रांनो, का नाही, आपण जर कष्ट केलं तर आपलं कष्ट काही वाया नाही जाणार. नक्कीच कष्टाचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि मी 100% गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, का यूट्यूबमध्ये पैसे आहे, यूट्यूबमध्ये भरपूर पैसे आहे. फक्त तुम्ही मेहनत ही नियमित करा. आता यूट्यूबचा पेमेंट कसा येतो आहे, कुठून येतो आहे आणि किती येतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढं व्हिडिओमध्ये जाणून घेणार येते. पण त्यासाठी यूट्यूबचं काही नियम आहेत. यूट्यूबना आपल्याला काही क्रायटेरिया घालून दिला आहे. त्या क्रायटेरियाचं सुद्धा आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. आता क्रायटेरिया म्हणजे आपल्याला सगळेच माहिती आहे का 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर तुमचं ज्यावेळेस पूर्ण होतात त्या टायमाला तुमचा चॅनल मॉनिटाईज केला जातो आहे. म्हणजे तो आपोआप नाही होत, तुम्हाला ते अप्लाय करावं लागते आणि मग तुम्ही यूट्यूबचे पार्टनर बनतात. आणि मग तिथून ज्या टायमाला तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो आहे त्यानंतर मग तुमच्या चॅनलवर तुमचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ जाहिरात लागली जाते. आता काही मित्रांना असं वाटतं असेल का आपला चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे आपले लगेच लाखो रुपये चालू झालं का काय? असं नाही मित्रांनो. तुम्हाला यूट्यूब चॅनल मॉनिटाईजचे पैसे मुळात देत नाही. तुम्हाला यूजचं पैसा देतं ते. यूट्यूब तुम्हाला यूजचं पैसे देतो आहे. मग तुम्हाला जसे यूज असतील ना तशा पद्धतीनं ते पैसे दिले जातात. आता चॅनल मॉनिटाईज झाला त्यानंतर जी दुसरी क्रिया आहे, आता दुसरी क्रिया अशी आहे का ज्या टायमाला पुन्हा तुमचं यूज येऊन आणि तुमचं $10 पूर्ण होतं, $10 तुमच्या चॅनलवर. मग ते $10 झाल्यानंतर तुम्हाला पुन्हाही अप्लाय करावं लागते. एक अप्लाय केली का मग ते तुम्हाला पुन्हा मग ते बँक अकाउंट, पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळं कागदपत्र तुम्हाला जोडायला लागते. आणि त्याचबरोबर मग ते कागदपत्र जोडल्यानंतर तुम्ही तो गुगल पिन पुन्हा एकदा तिकडं पाठवू शकतात. मग गुगल पिन आहे तुम्हाला मागवायचं आहे मित्रांनो. $10 झाल्यानंतर गुगल पिन $10 झाल्याच्यानंतरच तुम्हाला मागवता येतो आहे. आणि मग $10 झाल्याच्यानंतर मग तुम्ही गुगल पिन मागवतात. तो ऑनलाईन मागवावा लागतो बरं का. आता पहिला म्हणजे असा गुगल पिन पोस्ट नाही याचा, पण आता ऑनलाईन येतो आहे आणि पोस्टानं पण येत असेल. आमच्या टायमाला पोस्ट नव्हता. मग त्या टायमाला तुम्ही गुगल पिन मागवतात म्हणजे $10 झाल्याच्या नंतर आणि मग तुमचं बँक अकाउंट सगळं ते जोडतात तुम्ही. आणि मग त्या टायमाला मग तुमचा सुरळीत चालू होत आहे. आणि त्या सुरळीत चालू झाल्याच्या नंतर ज्या वेळेस तुमचं $100 तुमच्या अकाउंटवर येतील ना, $100, मग तो किती दिवसांनी येऊ, तो नियम आहे एक. $100 झाल्याच्या नंतरच तुमचा पेमेंट येईल. आणि मित्रांनो, तुम्हाला यूजचे पैसे दिले जातात. आणि यूज म्हणजे कसं, ते पेमेंट कशा पद्धतीनं काढला जातो तुमचा. तर तुमचा व्हिडिओ आहे त्याला वॉच टाईम किती आहे, किती मिनटाचा व्हिडिओ आहे, याच्यावर सगळ्या गोष्टी ठरल्या जाते. व्हिडिओ किती मिनटाचा आहे, त्याला वॉच टाईम किती आहे, किती वेळ पाहिला जातो आहे, किती यूज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि सुरुवातीला तुम्हाला अर्निंग फारच कमी राहील, भरपूर कमी राहील. अर्निंग एकदम एवढी जास्त काही राहणार नाही सुरुवातीच्या काळात बरं का. त्यानंतर सुद्धा कमी राहील, पण तुमच्या व्हिडिओची गुणवत्ता पाहूनच. म्हणून साधारणतः व्हिडिओ यूट्यूबवरती 9 ते 10 मिनटाचा अपलोड करा. कमी व्हिडिओ अपलोड करू नका, कमी मिनटाचा व्हिडिओ अपलोड करू नका. तुम्हाला अर्निंग होणार नाही. आता तुमच्या व्हिडिओ जाहिराती किती लागल्या जातात, 1 लागली जाते का 2 जाहिराती लागल्या जातात, त्यावर सुद्धा ते सगळं अवलंबून राहत आहे. आणि मग नंतर ज्यावेळेस तुम्ही गुगल पिन ते मागून नंतर पुन्हा तुमचे जे डॉलर जर $100 पूर्ण झालं ना, तर त्या टायमाला तुमच्या अकाउंटमध्ये मग ते जेवढं तुमचं डॉलर असेल ते पूर्ण येतं ते. म्हणजे आणि ते कधी येतात आणि किती येतात हे मी सांगितलं आपल्याला. किती म्हणजे मित्रांनो, बरेच मित्र मला विचारतात का तुमचा पेमेंट किती येत आहे. तर पेमेंट हा सांगणे म्हणजे तसा काही बंधनकारक आहे म्हणजे सांगू नये. पण तो पेमेंट आहे ना मित्रांनो, असे का कधीच स्थिर नाही राहत.
यूट्यूबचा पेमेंट कधी स्थिर राहत नाही. कधी $2 कधी $3 जसा तुमचा व्हिडिओ असेल आणि त्याही नंतर जसा व्हिडिओ असेल व्हिडिओची गुणवत्ता आणि त्यानंतर तो व्हिडिओ किती मिनिटात आणि किती जाहिराती लागल्या जातात. काही व्हिडिओनी जाहिराती लागल्या जात नाहीत. अशा पद्धतीनं ते तुमचा पेमेंट आकारला जातो आहे. आणि $100 तुमच्या किती दिवसात येतात त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल आणि लवकरच आपलं $100 पुरं करावं लागतील. आणि ज्यावेळेस $100 तुमच्या अकाउंटमध्ये येतील ना त्याच टायमाला तुमचा पहिला पेमेंट भेटला जातो मित्रांनो. आणि व्हिडिओ नेहमी मोठं बनवा, थंबनेल चांगलं बनवा, टायटल चांगलं टाका आणि व्हिडिओला थंबनेलसुद्धा चांगला असावा आणि शीर्षक चांगला द्या. तर तुमच्या व्हिडिओची अर्निंगसुद्धा होईल. सुरुवातीला अर्निंग ही कमी राहणार आहे. आणि बरेच मित्र अजूनही विचारतात का तुमचा म्हणजे तेच विचारतो तो मित्र का तुमचा पेमेंट फिक्स पेमेंट यूट्यूबचा सांगता येत नाही मित्रांनो. आणि त्यानंतर आता बरेचसे मित्र म्हणतात एवढ्या यूजला किती पैसे, एवढ्या यूजला किती. आता मी तुम्हाला फोडून सांगितलं का फिक्स अर्निंग का नाही राहत. म्हणजे तुमचा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे हे चेक केला जातो आहे. तो वॉच टाईम त्या व्हिडिओला किती आहे, सगळ्याच गोष्टी ह्या चेक केल्या जातात मित्रांनो. आणि मगच असं होते. आणि तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त अर्निंग करायची असेल तर व्हिडिओ जास्त मिनिटाचा असावा. नुसता जास्त मिनिटाचाच असून चालणार नाही मित्रांनो. तर व्हिडिओ आकर्षक असावा. तो साधारणतः लोकांनी जास्त टाईम पाहायला गेला पाहिजे तर तुमची अर्निंग होऊ शकते. असे मित्रांनो यूट्यूबचं कधी स्थिर कमाई राहत नाही, मागं पुढं होऊ शकते. आणि कोणाच्या म्युझिक वगैरे ह्या वापरूच नका मित्रांनो. अशा पद्धतीनं ही यूट्यूबची अर्निंग होते. आणि काही मित्र कंटाळून त्यांनी चॅनल सोडून दिलं का तर अर्निंग होत नाही. त्यासाठी व्ह्यूज येणं गरजेचं आहे. व्ह्यूज पण यायला पाहिजे. आणि सगळ्यात जो जास्त आहे म्हणजे जो ब्लॉग कॅटेगरी आहे ना त्याला बरीचशी अर्निंग कमी आहे. मग अर्निंग जास्त ते दुसरं चॅनल आहे. ती आपली कॅटेगरी ब्लॉगची आहे त्याच्यामुळं आपल्याला अर्निंग फारच कमी होते. आणि फार कमी म्हणण्यापेक्षा आणि यूट्यूबवरती मित्रांनो काम करत असताना तुम्ही पैशासाठी काम करू नका. तर लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगली माहिती कशी पोहोचल आणि ती माहिती लोकांपर्यंत लोकांना चांगला मोटिवेशन विचार लोकांपर्यंत पोहोचायचं काम तुम्ही करा मित्रांनो. पैसा तर काय आपण कमावणारच आहे. यूट्यूबवरती तुमचं चांगलं व्हिडिओ गेलं तर तुमचा पैसा पण भेटणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही यूट्यूबची कमाई राहते. आणि यूट्यूबमध्ये तुम्ही निगेटिव्ह होऊ नका. नेहमीच कमाई करीत राहा आणि नेहमीच चांगले व्हिडिओ चांगलं थंबनेल बनवत राहा. असो मित्रांनो एक छोटीशी माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करीत राहा, लाईक करा, एक हाईप पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.